दिल दिया है जा भी देंगे. शहीद दिन सप्ताहाचे औचित्य साधून दिल दिया है जा भी देंगे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन पोलीस अधीक्षक श्री यावलकर साहेब यांनी केले. सोलापूर शहराचे पूर्व पोलीस कमिशनर शहीद अशोक कामटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर अध्यक्षांच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक झाली. या बैठकीत प्रथम या वर्षामध्ये संस्थेचे दिवंगत पदाधिकारी व सदस्य यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शासनाकडील आश्वासित प्रगती योजना व पोलीस कल्याणकारी योजना संदर्भात आदेश व माननीय महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील आदेश व सूचना आणि संघटनेकडून करण्यात आलेली व करण्यात येणारी कार्यवाही यावर पोलीस अधीक्षक साहेब श्री यावलकर साहेब सोलापूर ग्रामीण व संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी पेठे मॅडम यांचे मार्गदर्शन झाले. शासनाच्या शहीद दिन सप्ताह 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर असल्याने या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गायक कलाकारांच्या देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व सेवानिवृत्त व कार्यरत पोलीस बांधव सहपरिवार सहकुटुंब मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. सोलापूर संगीत प्रेमीही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सेवा निवृत्त पोलीस शिखर संघटनाच्या उपाध्यक्ष माननीय मीनाक्षी पेठे यांनी केले. सेवानिवृत्त PSI श्री राजाराम चिंचोळीकर सरांनी न्यूज लाईन नॅशनल चॅनलचे संचालक श्री राजेंद्र पंडित, वसुंधरा कला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर मीना गायकवाड यांनी परिश्रम घेतले. श्री सुहास वरळे, आनंद महेंद्रकर, श्री अशोक मैंदर्गीकर, श्री राजाराम चिंचोळीकर, श्री दिलीप केंगार, श्री नागेश गायकवाड, श्री सुहास माने, श्री राजेश कुलकर्णी, श्री मंगेश सावस्कर, श्री मुन्ना राठोड, श्री किरण मराठे, श्री अजित कोठाडिया, श्री विठ्ठलदास सोनी, डॉक्टर मीना गायकवाड, श्री राजेंद्र पंडित, कुमारी शिवन्या पवार, वर्षा घोडके, सौ शुभांगी मॅडम यांनी आपले देशभक्तीपर गीते सादर केली. सेवानिवृत्त PSI श्री राजाराम चिंचोळीकर, न्यूज लाईन नॅशनल चॅनलचे संस्थापक श्री राजेंद्र पंडित, श्रीमती मीनाक्षी पेठे, डॉक्टर मीना गायकवाड, माजी प्राचार्य वसुंधरा कला महाविद्यालय यांनी परिश्रम घेतले. पाहुणे असतात, मित्रमंडळी असतात, त्यांना घेऊन जायचे ते नामाच्या किमतीमध्ये ती वाढवून जाईल. रेल्वेचे अशा काही स्कीम आहेत त्यामध्ये हे जे आहे ते तुम्हाला कसं हे करून माझं काम आहे. माझा मोबाईल नंबर पण मॅडमकडे आहे, तो मोबाईल नंबर घ्या, कधीही फोन करा, काही अडचण नाही. दिवसा वेळा फक्त एकच प्रिकॉशन घ्या. आपला तो जर वेळ झाला कंट्रोल रूमला तत्काळ कळवा की असं झालेलं म्हणजे आम्हाला किंवा त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर जायचं नसेल, गृह विभागाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर जायचं नसेल तर ही जी याचिका करते आहे त्यांना का देणार नाही ते तुम्ही कारण द्या आणि ते सॅटिस्फाईड झाले तर पुढचं कारवाई होणार नाही असं सुरुवातीचा तो त्यांनी हे दिलं. प्रधान कार्यालयाने त्याची दाद घेतलेली नाही. त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्याने आपण हायकोर्टात हे अवमान याचिका दाखल केली. कारण प्रधान सचिवांनी ते पाळलं नाही, आपल्याला लेखी काही दिलं नाही आणि कोर्टाने लेखी काही दिलं नाही. तर आपण त्यांना पार्टी करून अवमान याचिका